या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रायटर जावेद शेख यांचे ब्युटी पॅलेस, इमिटेशन ज्वेलरी, बँगल्स, कॉस्मेटिक्स व इतर बरेच काही एकाच ठिकाणी. पत्ता ट्विंकल स्कूल समोर, किडबाई चौक, सोलापूर. खास रमजान निमित्त धमाका ऑफर, प्रत्येक वस्तूवर तब्बल 50% डिस्काउंट. सोलापूर शहरात आत्महत्यांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढच होत असून आज पुन्हा एका विवाहित महिलेने आपला जीवन संपविलाय. सोलापूर शहरातील कुमठानाका येथील सुनीता भीमाशंकर बनसोडे, वय वर्षे अंदाजे 35, या विवाहितेने सोलापूर शहरातील विजापूर रोड येथील कंबर तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास सुनीताचा आपल्या नवऱ्याबरोबर भांडण झाल्याचा राग घर सोडून थेट कंबर तलावात आत्महत्या केल्याची तक्रार सुनीताच्या आई, भाऊ व मुलाने केली आहे. सततची मारहाण, जाचमार व शारीरिक व मानसिक त्रास सुनीताचा नवरा भीमाशंकर हे देत होता. त्यामुळेच मानसिकरित्या खचून आईने आत्महत्या केल्याची माहिती सुनीताच्या लहान मुलाने दिली. सुनीताचा मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. आमच्या आजीला इथनं नेल्या घरातनं. मग ती आई गेली म्हणून पप्पा टेन्शनने सारखं पिऊन मम्मीसोबत भांडणं करत होता, मारहाण करत होता. मग मम्मी सारखं म्हणाल तुम्ही जीव देते बघा, शांत बसा, तुमची किरकिरीचं लय कंटाळा आले म्हणाल ते. मग मम्मी आज केले, रोज प्यायला लागला, आमच्या मम्मीचे आणि पप्पाचे भांडण झालते. आमचे पप्पा रोज पिऊन मम्मीला मारहाण करते. मग मम्मी टेन्शनने आत्महत्या केले. माझ्या लेकीला दारू पिऊन सारखं मारहाण करत होता. सासू निघून गेली घर टाकून. ते कोणाच्या जीवावर सोडले, कोणाच्या जीवावर नाही. माझं लेकरू कामधंदा करून तिच्या हातात समधी पगार आणून देत होतं. माझ्या लेकराला 5 पैसे देत नव्हते. माझं लेकरू मला बोलीना ती गेलं, मला बोलीना ती. माझं लेकरू गेलं घरातनं. कधी गेलं काय गेलं मला काय माहीत नाही. मी घर समजा हुडकले, समजा नाका समजा हुडकून आले. माझ्या लेकराला मला कुठं सापडलं नाही. नवरा किती वाजता गेले तुम्ही? त्यांनी 2 वाजता गेली बघा. 2 वाजता 2 वाजले होते. मला काय सांगितले नाही, भांडणं झालं म्हणले नाही, काय म्हणले नाही. बोलून माझ्याजवळ बसून मग गेली घरला. येऊन बोलून जेवण एवढंच झालंय बघा, दुसरं काय बी नाही. त्यांच्या घराकडे काय भांडणं झालंय, काय झालंय मला काय बी माहिती नाही. आम्ही इकडे आता अडीकडचं निघातात पडीकडच्या बोळामध्ये 2 बोळ सोडून. आत्महत्या काय केली असेल, काय वाटतंय तुम्हाला? हे नवऱ्याच्या टेन्शनमुळं आणि सासूच्या टेन्शनमुळं, नंदाच्या टेन्शनमुळं, दुसरं काय नाही. टेन्शन म्हणजे काय? लय त्रास देते, त्रास देत होती माझ्या लेकराला. लय त्रास आहे त्यांचा, लय म्हणजे लय त्रास आहे. सासू आता रिटायर झाली. सासू रिटायर झाली, सासूला काम नाही. माझं लेकरू घर चालवायचं. सासू जाऊन लेकीकडे जाऊन बसली. मग माझ्या लेकराला कोण बघायचं? हे बाबा असला दारुडी, त्याला रोज पैसे पाहिजे दारू प्यायला. पोरगी कुठनं आणून द्यायचे दारू प्यायला पैसे? दिला तर बी मारहाण करायचं. आठवण केल्याने करताय. तुम्हाला किती वाजता माहित पडलं? आता माहित मला 4 वाजता माहित पडलंय बघा. मला माहित नव्हतं. मी समजा हुडकून आले, मला माहित नव्हतं. मला घरला आल्यावर कळालं. मला फोन आला म्हणजे असं असं पायलचा मित्र आहे का, मामा आहे का? मी म्हणलं हां. म्हणल्यावर मग काय झालं? मला म्हणलं त्यानं तुझी बहीण असं असं चक्कर येऊन पडली. कुठं पडली ती सांगायला नाही. मग सिव्हिलला घेऊन गेलाय म्हणून सांगितलं. मग सिव्हिलला घेऊन आले मी हुडकून. मला कुठं दिकून सापडली. आल्यावर आम्हाला कळलं की यांच्या घरला गेले, यांच्या घरला दिकून मला सापडलं नाही. माझं बाळ आहे ते आम्हाला न्याय निवडून द्या. माझ्या बहिणीचा माझ्या मेहुण्याला अडकावायचं म्हणजे अडकावायचं. मागणी काय आता तुमची? माझ्या मेहुण्याला माझी मागणी काय? माझं लेकरू तरी येत नाही. माझ्या मेहुण्याला अडकावायचं. त्याला सोडायचं नाही, त्याला अडकावायचं. त्याला अडकावायचं. तिच्या सासूला, नंदला आणि तिच्या नंदवाला, या तिघाचा हात आहे. अडकावायचं त्यांना. लय वैताग आलाय आम्हाला.